नमस्कार, मी रमण भानारकर स्वागत करतो आपल्याच यूट्यूब चॅनल परमात्मा एक अनुभव आणि मार्गदर्शनमध्ये। सेवक मित्रांनो, आपण प्रार्थनेच्या सुरुवातीला भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता 4 तत्व दिले आहेत असे म्हणतो। 4 तत्वावर समोर व्हिडिओ बनवू, त्यात या सर्व गोष्टींची चर्चा करू, पण आजच्या या व्हिडिओमध्ये निष्काम कर्मयोग या शब्दावर आपण चर्चा करू। बाबा कसे निष्काम कर्मयोगी होते आणि आम्ही कसे कर्मभोगी झालोत यावर चर्चा करू। तुम्हाला समजण्याकरिता मी पहिले कर्मयोग आणि कर्मभोग याचा अर्थ सांगतो। कर्मयोग म्हणजे कोणत्याही फळाची किंवा परिणामाची अपेक्षा न ठेवता पूर्ण समर्पणाने कर्म करणे, निष्काम निस्वार्थ कार्य करणे हा कर्मयोग आहे। याचा उलटा कर्मभोग आहे। कर्मभोग म्हणजे कर्माचे फळ भोगणे किंवा कर्माच्या परिणामाचा अनुभव घेणे। याचा अर्थ असा की आपल्या चांगल्या वाईट कर्मानुसार सुख दुःख भोगणे हा आहे कर्मभोग। आता तुम्हाला कर्मयोग आणि कर्मभोग समजला असेलच। निष्काम कर्मयोगी महान त्यागी बाबा जुमदेवजी हे कर्मयोगी होते, कारण त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्य सेवकांसाठी अर्पण केला। तुम्ही विचार करा की बाबांना काय गरज होती हा मानव धर्म स्थापन करण्याची, काय गरज होती खेडोपाडी जाऊन दौरे घेण्याची। त्यांनी एका परमेश्वराची प्राप्ती केली होती, ते त्यांचे जीवन सुखमय जगू शकत होते। पण बाबा हे बाबा होते, त्यांना स्वतःच्या जीवनापेक्षा दुसऱ्याचे जीवन महत्त्वाचे वाटत होते। त्यांना पचमेडी दौऱ्यात दुःखी कष्टी गरीब दुःखाने पीडित लोक दिसले। बाबांनी त्यांचे दुःख दूर केले, अनेकांना मुक्ती मिळवून दिली आणि हे सर्व त्या परमेश्वराची लीला होती। परमेश्वराला बाबांच्या हातून हे घडवायचे होते, म्हणून त्या ठिकाणावरून मानव धर्माचा उगम झाला आणि नागपूरला येऊन बाबांनी मानव धर्माची स्थापना केली। बाबांनी मानवाला परमेश्वराप्रती जागवण्याचे निष्काम कार्य केले, त्यांचे दुःख दूर केले, त्या परमेश्वराची ओळख करून दिली। आणि हे करत असताना बाबांनी कोणाकडूनही 1 रुपयासुद्धा घेतला नाही, कोणाला पाया पडू दिले नाही, व्यक्तिगत हार स्वीकारला नाही। जे सेवकांना दिले जात होते तेच बाबासुद्धा खात होते, तेच आणायला सांगत होते। म्हणून बाबा निष्काम कर्मयोगी होते आणि बाबांच्या निष्काम कार्यामुळेच, बाबांच्या शब्दामुळेच परमेश्वर आमच्यासारख्या बैमानांचे दुःख दूर करीत आहे। बाबा निष्काम कर्मयोगी होते आणि आम्ही कसे कर्मभोगी झालोत। आज आम्ही कोणतेही कार्य करताना फळाची आशा करतो। एवढेच नाही तर ज्या कोण्या व्यक्तीला मार्गदर्शन केला, त्याला या मार्गात प्रवेश करायला लावला आणि तो सुखी झाला, 2 गोष्टी सांगू लागला की आम्ही म्हणतो त्याला मीनं सांगितलो, त्याला मीनं शिकवलो, त्याचे दुःख माझ्यापासून दूर झाले, एवढे स्वार्थी आम्ही झालोत। तुम्ही तुमच्या गावात परिसरात असे सेवक पाहत असालच। काही सेवकांना समजत नाही म्हणून ते असे शब्द वापरतात, पण काही मार्गदर्शक लोकही सेवकांच्या हाताने स्वतःचे कामं काढून घेतात। बाबांनी निष्काम कार्य करायला सांगितले। साध्या कार्यातील सेवकांच्या घरी मार्गदर्शक पाणीसुद्धा पित नाही, खाण्याची तर सोडाच, पण याचाही तोडगा काही अतिबुद्धिमान मार्गदर्शकांनी काढला आहे। 5-10 रुपये दिला की जेवण केला, कोंबडा खाल्ला। 5-10 रुपयात कुठे कोंबडा मिळते? आणि हे निष्काम कार्य आहेत का याचा विचार तुम्हीच करा। बाबांच्या हयातीतील सेवक मार्गदर्शक सांगतात की बाबा म्हणायचे म्हणे की पहिले त्याग मग दान। बाबा दौरे घेत होते तर फक्त त्यागी सेवकालाच अरेंजमेंट करायला लावत होते, म्हणजे बाबा त्यागाला महत्त्व देत होते। आज जिकडे तिकडे संस्था खुलल्या, ज्यांना भगवंताविषयी बाबाविषयी या मार्गाविषयी काहीच समजत नाही असे लोक संस्था खोलून बसले। ते त्या संस्थेच्या मार्फत अंधविश्वास पसरवत आहेत आणि बाबांनी केलेल्या निष्काम कार्याला कलंकित करण्याचे कार्य करीत आहेत। ज्यांनी दारू पिली, कोणती चूक केली तर त्या चुकीची सोडवणूक करण्यासाठी पेनल्टी म्हणून 3000-5000 रुपये घेतले जाते। काही ठिकाणी तुम्ही पाहत असालच। हे लोक बाबांच्या निष्काम कार्याला कलंकित करत आहेतच, पण अशा लोकांना त्या संस्थेला सहकार्य करणारे लोकसुद्धा तितकेच दोषी आहेत असे मी समजतो। म्हणून जागे व्हा, अभ्यास करा, विचार करा, सत्य काय आहे ते ओळखा आणि त्या सत्याच्या मागे उभे राहा। आज आम्ही कर्मभोगाच्या मागे लागलो, मग कर्मभोग आमच्या मागे लागेल हे लक्षात ठेवा। बाबा निष्काम कर्मयोगी होते, म्हणून बाबांनी आम्हाला सुद्धा निष्काम कार्य करायला सांगितले। निष्काम कर्मयोग साधण्यासाठी 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियमाचे पालन करायला सांगितले। कर्मभोगाकडून कर्मयोगाकडे नेले। बाबांसारखे त्यागी कर्मयोगी आपण बनू शकत नाही, पण प्रयत्न मात्र करू शकतो। म्हणून प्रत्येकाने पुरेपूर प्रयत्न करावा, तत्व शब्द नियमाचे पालन करावे। मी माझ्या अल्पबुद्धीनुसार माझे विचार तुमच्यासमोर ठेवले। काही चुकीचे वाटल्यास कमेंटमध्ये समजावून सांगा। एवढेच बोलतो,
सर्वांना माझा नमस्कार.